गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केट कसं राहू शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की मार्केटमध्ये काल काय झालं. मार्केटमध्ये काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं पुन्हा सेलिंग केलेलं आहे, विच इज ऑलमोस्ट 3000 करोडच्या वरती. आणि जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाय केले तर ते साधारण 2500 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की सलग हा तिसरा दिवस आहे की ज्या दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशननं जेवढं सेलिंग केलं आहे त्याच्यापेक्षा कमी बाईंग हे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनने केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की सलग 3 ते 4 दिवस झाले मार्केट खाली पडते. आता हा झाला डिमांड सप्लायचा भाग. आता आपण ग्लोबल क्यूज पाहूयात. काल US मार्केटमध्ये काय झालं तर US मार्केट पुन्हा ग्रीनमध्ये क्लोज झाले, ऑलमोस्ट 0.5% आसपास, म्हणजेच भरपूर झालं. आता आपण जर पाहिलं तर सगळे त्यांचे जे इंडेक्स आहेत तर ते गेले 5 दिवस सतत ग्रीनमध्ये क्लोज आहेत, परंतु आपल्याकडे जर पाहिलं तर आपण त्याच्या अपोजिट आहोत. यामुळे होतंय काय की गिफ्ट निफ्टी ग्लोबल क्यूजना फॉलो करतं आणि ते दाखवतं की आपण गॅपअप ओपन होतोय, परंतु तो गॅपअप सस्टेन होत नाही, कारण गॅपअप ओपन झाल्यानंतर ज्या काही चांगल्या प्राइजेस सेलर्सला मिळत आहेत तर तिथे लोक डिलिव्हरीमधले शेअर्स सेल करून निघून जात आहेत. आणि त्यामुळे मार्केटमध्ये सुरुवातीपासूनच, म्हणजे अगदी मार्केट सुरू झाल्यापासूनच सेलिंग प्रेशर क्रिएट होते. आता जर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड ऑन केली ती म्हणजेच इंडिया विक्स. कारण इंडिया विक्स हा गेले 5 ते 6 दिवसामध्ये ऑलमोस्ट दुप्पट झालेला आहे, 16-17च्या आसपास आता तो आहे. या सगळ्या गोष्टी असं इंडिकेट करतायत की यामुळे ऑप्शनच्या प्राइजेस ज्या आहेत ते इन्फ्लेट झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. जेव्हा इंडिया विक्स वाढतो तेव्हा ऑप्शनच्या प्राइजेस ह्या सुद्धा इन्फ्लेट होतात, वाढतात. त्यामुळे सध्या तरी ज्यांना ऑप्शन सेलिंग करायचे त्यांनी करू नये, कारण कुठल्याही बाजूला जर मुवमेंट आलं तर इंडिया विक्स खूप हायर असल्यामुळे तुम्हाला एक स्पाइक मिळेल आणि तुमचा स्टॉप लॉस जाईल. आता राहिला बाईंगचा प्रश्न, तर ज्यांना ऑप्शन बाईंग करायचे आहे, भले मग निफ्टीमध्ये असेल बँक निफ्टीमध्ये असेल, तर त्यांनी शॉर्ट टर्मसाठी करावं, म्हणजे लाँग टर्मसाठी करू नये. म्हणजेच जे लांबचे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेड करू नये. एक्सपायरी ट्रेड करू शकता किंवा मग डे बिफोर एक्सपायरी किंवा मग वीकली कॉन्ट्रॅक्ट्समध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. कारण कसं आहे की तुम्हाला स्पाइक्स फार चांगले मिळत आहेत आता. त्याच्यामागचं कारणच हे आहे की इंडिया विक्स हायर आहे. त्यामुळे जसा जसा हा इंडिया विक्स हायर जाईल आणि एका ठराविक लेवलला जाऊन थांबेल, तर तो कधी थांबेल, माझं मत असं आहे की जेव्हा आपलं निकाल येतील इलेक्शनचे तर तेव्हा ते थांबेल. ते थांबल्यानंतर मग काय होईल, तिथनं पुढं मार्केट एक स्पेसिफिक डिरेक्शन पकडेल, आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड. ते आता निकालावर डिपेंड आहे. मग त्यानंतर इंडिया विक्स स्टेबल व्हायला सुरुवात होईल आणि तो हळूहळू खाली येईल आणि मग तेव्हा जे ऑप्शन सेलर्स असतील तर त्यांना एक डिरेक्शन पकडता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगले पैसे मिळू शकतात. सध्या जर पाहिलं तर हे मार्केट इन्व्हेस्टरसाठी आहे, स्विंग ट्रेडरसाठी आहे, परंतु हे मार्केट जे आहे हे इंट्राडे ट्रेडरसाठी नाही, कारण मार्केट कुठल्याही बाजूला पळतं हे अशा केसेसमध्ये. आणि बुल मार्केटमध्ये असंच होत असतं, सडन फॉल सडन वरती बाजूला, म्हणजे सगळ्या बाजूला मार्केट फिरून येतं, परंतु अल्टिमेटली मार्केट वरच जातं, हे लक्षात घ्या. आता जर आपण इकॉनॉमिक डेटा पाहिला तर म्हणावा असं इकॉनॉमिक डेटा ह्या म्हणजे आजच्या दिवशी उद्याच्या दिवशी 1-2 दिवसामध्ये असं खास काही नाही आहे. त्यामुळे फार काहीतरी वेगळं घडेल असं वाटत नाही. फक्त आता मार्केटमध्ये जो फॉल होत होता तो हळूहळू हळूहळू कमी होत जाईल आणि त्यानंतर मार्केट एका लेवलला स्टेबल करेल आणि मग स्टेबल केल्यानंतर तिथे हळूहळू ट्रेड करेल. पुन्हा बाईंगचं ॲक्युम्युलेशन झालं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं FIIsपेक्षा जर जास्त बाईंग करायला सुरुवात केली तर तिथे आपल्याला इंडिकेशन मिळेल की मार्केट इथनं रिव्हर्स होऊ शकतं. तर हे अशा पद्धतीनं थोडंसं तुम्ही मार्केटवरती लक्ष ठेवायला हरकत नाही. आता जे काही चांगले चांगले शेअर्स आहेत, चांगले चांगल्या कंपन्या आहेत, ज्यांचे स्टॉक्स तुम्हाला आता थोडेसे कमी किमतीमध्ये मिळत असतील, तर मग त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि प्रत्येक सपोर्टला तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्यापैकी बाईंग करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमची होल्डिंग जी आहे ती वाढवू शकता. आजही मार्केटमध्ये फार काही पॉझिटिव्ह सिनेरिओ वाटत नाही आणि गिफ्ट निफ्टी ग्लोबल क्यूजमुळे इंडिकेट करत आहे की पुन्हा मार्केट 30 ते 40 पॉईंट गॅपअप ओपन होईल, परंतु हा काही सिग्निफिकंट गॅपअप नाही आहे. त्यामुळे असं वाटत नाही की मार्केट इथं सस्टेन करून वरच्या बाजूला जाईल, कारण पहिल्यांदा 1-2 ते 3 दिवस तरी मार्केटला एवढं फॉल झाल्यानंतर एकाच रेंजमध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मार्केट शूटअप होईल आणि मग तेव्हा एक चांगलं मुवमेंट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे इमिजिएट मार्केट जर अपसाईडला जाईल असं तुम्हाला वाटत असेल
तर ते पॉसिबल नाही. तर आता निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, तर सगळेच इंडेक्स जे आहेत तर ते सेलिंग प्रेशरमध्ये आहेत. स्पेशली RBIची जी न्यूज होती, जे काही गाईडलाईन त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या काही प्रायव्हेट फायनान्स कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट फायनान्स कंपनीज आहेत आणि बँकिंग स्टॉक्स आहेत, तर यांना हॅम्पर झालेलं आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. परंतु त्यांना कॉम्पन्सेट करण्यासाठी IT, त्यानंतर FMCG आणि फार्मा हे तीनही स्टॉक आता चांगले काम करत आहेत. का? तर US ग्रीनमध्ये आहे आणि या तीनही स्टॉक्सचा मेजर चंक जो आहे तर तो USमध्ये आपण म्हणू शकतो की फॉरेन मार्केटवरनं त्यांना येत असतो. याच्यामधलं फक्त FMCG लोकल मार्केटमध्ये काम करतं, बाकी दोघांना तर फॉरेनवरनंच पैसे येतात. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ग्लोबल क्यूज हे फार पॉझिटिव्ह आहेत आणि लोकल क्यूज हे ना पॉझिटिव्ह आहेत ना निगेटिव्ह आहेत आणि त्यामुळे मार्केट व्यवस्थित रिॲक्ट करत नाही आहे. आणि आपल्याकडे जो सगळ्यात मोठा इव्हेंट आहे इलेक्शन रिझल्टचा, तर त्याच्यासाठी वेट करणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर एक स्पेसिफिक डिरेक्शन मार्केटला मिळणार आहे. जर मार्केटला अपसाईड जायचं असेल तर मार्केट ऑलमोस्ट 23,000 ब्रेक करून 24,000पर्यंत जाईल आणि जर मार्केटला तिथून खाली यायचं असेल तर मार्केट जिथे आहे तिथनंच साधारण 1,500 ते 2,000 पॉईंट खाली येईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट राहू शकतं. आज स्टॉक स्पेसिफिकसुद्धा काही म्हणावी अशी न्यूज नाही आहे, परंतु तुम्ही IT स्टॉक्सवरती लक्ष ठेवून राहा. IT स्टॉक्समध्ये तुम्हाला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते, कारण IT स्टॉक आता स्ट्रॉंग होत आहेत, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. धन्यवाद.